सुभाष जेवायला बसला होता तेवढ्यात नेहा कुजबुजत म्हणाली, ऐका ना, आज पुन्हा एक पत्र आले आहे. काय? सुभाष चकित होऊन म्हणाला. त्याने चोर नजरेने आपल्या वडिलांकडे पाहिले. वडील जेवण झाल्यावर आराम खुर्चीत झोपत होते. त्यांच्या हातात सकाळचे जुने वर्तमानपत्र होते, जे कोणत्याही क्षणी खाली पडणार होते. चष्मा नाकाखाली सरकला. सुरकुत्या पडलेला त्यांचा चेहरा अगदी निरागस दिसत होता. मनात काही संवेदना जाग्या व्हायच्या आधीच नेहा म्हणाली, तिथे काय पाहता? बाबांना काही कळणार नाही. मी पोस्टमनला आधीच सांगितले, कुठले पत्र आलं तर थेट माझ्याच हातात द्या. आता त्यांना काही सांगायची गरज नाही. त्यांनी ते वाचले तर अजून गोंधळ होईल. बरं, काय लिहिले? मला बघू दे. शांत बसा आणि गप्प जेवायला लागा. नवीन काही लिहिलं नाही. ते जुने रडगाणे. तुमची मुलगी कमला बरी झाली आहे. आता ती पूर्णपणे सामान्य आहे. तुम्ही तिला घरी घेऊन जा. आता आम्ही तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जास्त काळ ठेवू शकणार नाही आणि नियमांविरुद्ध जाऊ शकत नाही. तर मग काय बोलतेस? सुभाषने घाबरत विचारले. नेहा दबक्या आवाजात बोलली, आता काय बोलायचं किंवा ऐकायचं राहिलं? एकदा ठरवलं की मग नव्याने चर्चा करून काय उपयोग? कमला बरी झाली असे ते लोक म्हणतायत. ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरी पुन्हा तिला वेड्याचा झटका येणार नाही याची काय शाश्वती? तुमच्या बहिणीसमोर तुमच्या 2 तरुण मुलींची तुम्हाला काळजी आहे की नाही? कमलाबद्दल कळले तर कोण मुलगा आपल्या मुलीला पसंत करेल? कमलाप्रमाणेच माझ्या दोन्ही मुली बिन लग्नाच्या राहतील. कान उघडून ऐका. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी असे कधीच होऊ देणार नाही. असे बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. सुभाषच्या मनात सतत द्वंद्व चालू होते. तो मोठा भाऊ होता. तो त्याच्या जबाबदारीपासून कसा पाठ फिरू शकतो? कमला त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आई त्यांना अचानक सोडून गेली होती. वडिलांनी दोघांची कशी तरी काळजी घेतली होती. वयात येताच त्याने कमलाला आपली जबाबदारी समजली. सुभाषला जॉब लागताच वडिलांनी त्याचे नेहाशी लग्न लावून दिले. कमलाही मोठी होऊ लागली होती. घरात बाई असणंही गरजेचं होतं. तिलाही वहिनी मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. 2 वर्षातच तो 2 मुलींचा बाप झाला. याच दरम्यान कमलाला वेडेपणाचा झटका आला. ही गोष्ट लपून ठेवली गेली होती. जर कळले असते तर लग्न करणे अशक्य झाले असते. त्यामुळेच काहीही झालं तरी कमलाचे हात पिवळे करण्याची तयारी जोरात सुरू होती. आणि एकदाचे लग्न ठरले. तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती दयनीय होती. पण माहीत नाही काय झालं, वर्षभरातच कमलाला पुन्हा एकदा वेड्याचा झटका आला. सासरच्या लोकांनी फसवणूक केल्याचा आरोप करत तिच्या वागणुकीला कंटाळून कमलाला खोट्या नाण्यांप्रमाणे तिच्या माहेरी आणून सोडले. खूप उपचार करूनही काहीच फायदा झाला नाही. सुभाषला कमी पगारावर उपचार करणं कठीण झालं होतं. वडील निवृत्त झाले. कमलाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. ती कपडे फाडायची, केसही ओढायची. सर्वात भीतीदायक गोष्ट ही झाली होती की ती दोन्ही भाचींसोबतसुद्धा आक्रमक व्हायची. हे पाहून नेहा खूप घाबरली होती. काहीतरी अघटित होईल या भीतीने ती सतत घाबरलेली असायची. घरात काही ना काही कारणांमुळे अशांती होऊ लागली. वडील आधी थोडे बोलत होते, पण आता त्यांनीसुद्धा मौन पाळले. रोजच्या भांडणांमुळे सुभाषही अस्वस्थ झाला. बहिणीचा उपचार त्याच्या क्षमतेबाहेर जात होता. त्याच्या बहिणीमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. घरातील सर्व सदस्य दहशतीच्या छायेत जगत होते. कमला कधी घरात हाहाकार माजवेल हे सांगता येत नव्हते. तिच्या अनियंत्रित वेड्यापणामुळे नाईलाजाने कमलाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सुरुवातीला वडील दर महिन्याला भेटायला जायचे. सुभाषही त्यांच्यासोबत जायचा. पण हळूहळू त्यांच्या भेटी कमी होत गेल्या. तिथले वातावरण मनात भीती निर्माण करणारे होते. नंतर कमलाने कोणालाच ओळखले नाही. जो कोणी तिला भेटायला यायचा, येताना मनावर ओझे घेऊन परतायचा. हळूहळू घरच्यांनी हेच तिचं नशीब मानून मनावर दगड ठेवला. सुभाषही आपल्या घरच्या आणि नोकरीत व्यस्त झाला. आता कमलाचा विचार अधूनमधून येतो. ज्या बहिणीशी न भांडता एक दिवस भाकर पचवता येत नव्हती, ती बहीण
आठवणीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दडून गेली होती. सत्य हेच होते की कमलाच्या बरे होण्याची आशा सगळ्यांनी सोडून दिली होती. पण गेले 6 महिने वेड्याच्या हॉस्पिटलमधून पत्रांचा सिलसिला सुरू झाला होता. दुसरीकडे त्यांच्या दोन्ही मुलीही तारुण्यात आल्या होत्या. या दरम्यान 20 वर्षाचा काळ निघून गेला होता. आता कमलाला शेवटचे कधी भेटायला गेले होते ते आठवत नव्हते. एक प्रकारे घरात कमलाबद्दल कोणीच चर्चा करत नव्हते. कधी कधी वडिलांना आठवण यायची, पण आता त्या गोष्टीला कोणीच महत्त्व देत नव्हते. भूतकाळातून सुटका करून घेतल्यावर त्यांचे स्वतःचे एक जग होते, ज्यात मुलांच्या भवितव्याची काही सोनेरी स्वप्न होती, जी पूर्ण करण्यासाठी नवरा बायको प्रयत्न करत होते, की अचानक आलेल्या पत्रांनी सर्वांच्या मनात खळबळ उडून दिली. मुलीच्या या अस्वस्थतेमुळे वडील दुखावले दिसत होते. वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. जरी कमलाला मृत्यूने मिठी मारली असती तरी हृदयावर दगड ठेवून त्यांनी ते सहन केले असते. पण इथे ती असून नसल्यासारखीच होती. कदाचित ते याच आशेने श्वास घेत होते की एक दिवस कमला बरी होऊन घरी परतेल याची त्यांना खात्री होती. पण त्यांच्या पाठीमागे चालू असलेल्या कटाची त्यांना पूर्ण कल्पना नव्हती. रात्रभर सुभाष कूस बदलत राहिला. जेव्हा कधी हॉस्पिटलमधून पत्र यायचे तेव्हा तो असाच अस्वस्थ होत असे. आठवणींच्या खिडकीतून जुन्या गोष्टी त्याला अस्वस्थ करतात. आजही तेच घडले. खूप वेळ कूस बदलूनही झोप येत नव्हती. तेव्हा तो गुपचूप दार उघडून बाहेर वरांड्यात ठेवलेल्या खुर्चीवर बसला. चांदणी रात्र बहरली होती. बहिणीची आठवण त्याला सतावू लागली होती. त्याला आठवले की कसे ते दोघेही चांदण्या रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसून पत्ते खेळायचे. तो नेहमी तिला खेळात फसवायचा, परंतु कमला नेहमी त्याकडे दुर्लक्ष करून हारायची. तो मोठा भाऊ असल्याने या गोष्टीचा फायदा घ्यायचा. एक अपराधाची भावना त्याच्या मनात खात होती. आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी तो आपल्या बहिणीचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे. तो पण काय करू शकत होता? नेहाच्या बोलण्यात वजन आहे. मुलींचे वय दिवसेंदिवस वेलीसारखे बदलत आहे. काही ठिकाणी लग्नाची बोलणीसुद्धा चालू आहे. आता कमलाला घरी आणले तर तिच्याबद्दल हजारो गोष्टी बोलल्या जातील. लग्न जुळणे कठीण होऊ शकते. मानसिक आजार हा पिढ्यानपिढ्या पसरणारा आजार आहे, असाही अनेकांचा समज असतो. आपण कोणाकोणाला समजावत राहणार? विचार करून डोके भनभनायला लागले. हे देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. हाताश होऊन तो डोके धरून बसला. किती रात्र झाली कळलंच नाही. जेव्हा नेहाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याची तंद्री अचानक तुटली. तिने विचारलं, किती वेळपासून इथे बसला आहात तुम्ही? झोप येत नाही का? मला कारण माहीत आहे. चला आज जाऊन बोलूया. मला माहीत आहे की तुम्ही मला स्वार्थी समजत असाल, पण येणाऱ्या पत्रांचे काय करू शकतो? पत्र पाठवणाऱ्यांना माहीत आहे का की आपल्यासमोर किती मोठा प्रॉब्लेम आहे? कमलाप्रमाणे त्यांच्याकडे किती कमला असतील, मग त्यांना ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? सुभाषला उठताना बघून नेहासुद्धा तिथेच बसली. सुभाष काही वेळ गप्प बसून विचार करत राहिला. मग अचानक म्हणाला, नेहा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तुझ्या हृदयावर हात ठेवून या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही सांग. जर तुला उत्तर द्यायचे नसेल तर काही अडचण नाही. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. नेहाच्या डोळ्यातली निशब्द होकार पाहून सुभाष म्हणाला, नीट विचार करून सांग. कमलच्या जागी तुझी स्वतःची मुलगी असती तर तू असाच निर्णय घेतला असता का? प्रश्न विचारत त्याने नेहाच्या चेहऱ्याकडे एकटेक पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अनेक चढ उतार दिसत होते. तिचे शरीर आवेगाने हळूहळू थरथरत होते. ती थोडा वेळ बसून राहिली, मग उठून बेडवर गेली. तिला नक्कीच उशीर झाला. ती त्या रात्री झोपली नाही. रात्रभर डोळे जागेच होते. सुभाषचा प्रश्न तिच्या मनाला लागून गेला होता. तीही संवेदनशील होती, पण तिचा स्वार्थ आड येत होता. थोड्या वेळाने सुभाषही येऊन बाजूला पडून राहिला, पण दोघांमध्ये काहीच बोलणे झाले नाही. नेहा रोजच्या प्रमाणे सकाळी लवकर उठली. घरची सगळी कामं उरकली. चहा नाश्ता करून सुभाषही ऑफिसला निघाला. मुली कॉलेजला निघून गेल्या. सुभाष दिवसभर ऑफिसमध्ये यंत्रवत काम करत बसला. मित्रांनीही विचारलं, आज तुला काय झाले आहे? आज तू जरा अस्वस्थ दिसत आहेस. तुला बरे वाटत नाही का? पण त्याने हसून बोलणे टाळले. तर
दुसरीकडे नेहा दिवसभर अस्वस्थ होती. तिने भाकरीचा एक तुकडाही खाल्ला नाही. दिवसभर सुभाषच्या प्रश्नाने तिला व्यथित केले. तिला कधी कमलाच्या जागी आपली मुलगी दिसायची. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापायचे. घाबरून तिने डोळे मिटले. मनाला शांती मिळेना. तेव्हा ती शांतपणे देवासमोर बसली. तिने डोळे मिटताच अखंड अश्रू वाहू लागले. तिचा अश्रूंचा बांध फुटला. ती म्हणू लागली, देवा, आता तूच मला योग्य मार्ग दाखव. ज्यात या घराचे सुख दडले आहे मी तेच करीन. मी स्वार्थाने आंधळी झाले होते. आज कमलाची आई हयात असती तर बरी झाल्यावर तिला घरी आणण्याचा एवढा विचार केला असता का? जगाच्या भोवऱ्यात बुडायला तिला अशीच निराधार सोडून दिले असते का? केव्हाच नाही. हे देवा, स्वार्थात मी इतकी आंधळी कशी झाले? ती तिथे जमिनीवर पडून रडायला लागली. परमेश्वरासमोर पुन्हा पुन्हा आपल्या गुन्ह्याची माफी मागू लागली. आता तिला तिच्या कर्तव्याचा मार्ग स्पष्ट दिसत होता. अति रडण्याने मन शांत झाले. घरातून बाहेर पडल्यावर पूजा करून तिने कपाट उघडले आणि पिशवीत स्वतःचे आणि सुभाषचे 2 जोड कपडे काढले आणि आनंदाने नवऱ्याची वाट पाहू लागली. पती घरी येताच तिने हसून म्हटले, हातपाय धुवून जेवून घ्या, मग आपण रात्रीच्या ट्रेनने लगेच नाशिकला निघणार आहोत. सुभाषने आश्चर्याने विचारले, नाशिकला का? का म्हणजे काय? तुमच्या बहिणीला घरी आणायचे नाही का? 10 दिवसांनी राखीचा सण येणार आहे. हे ऐकताच सुभाषने नेहाला मिठी मारली. आज खूप दिवसांनी त्याला बायकोचा चेहरा चंद्रासारखा निर्मळ आणि तेजस्वी दिसला. तिने वडिलांकडे बघितले तेव्हा नेहा हसल्याने म्हणाली, बाबांना तुम्हीच सांगा, त्यांना हे ऐकून खूपच आनंद होईल. असे बोलताना नेहाचा गळा भरून आला. आपल्या अश्रूंना लपवत नेहा स्वयंपाकघरात निघून गेली. सुभाषच्या दोन्ही मुली आत्या येणार आहे म्हणून खूपच खुश झाल्या होत्या. तर दुसरीकडे आवेगामुळे बोलू न शकल्याने आजोबा शांतपणे पुन्हा पुन्हा चष्मा पुसत होते. मग अडखळत म्हणाले, मुलींनो, बघा, मला कळत नाही, ही काच साफ का होत नाहीये? दोघी मुली हसल्या आणि म्हणाल्या, आजोबा, डोळे पुसा, काच पुसू नका, सर्व काही स्पष्ट दिसेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की